मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये तुमचं फेसबुक ओपन करायचं आहे. ओके, facebook.com. हे शक्यतो गुगल क्रोममधून यासाठी की मी जी दाखवतो ती प्रोसेस जशीच्या तशी ज्या सेम प्रोसेस मी करतो त्या सेम प्रोसेस तुम्हाला करता येतील यासाठी गुगल क्रोम मी ऑप्शन सांगितला. मित्रांनो, गुगल क्रोम ओपन केलं, त्यात facebook.com ओपन केलं आणि तुमच्यासमोर दिसत असेल माझं फेसबुक डायरेक्टली ओपन झालेलं आहे. इथे तुमचं जर लॉग इन नसेल तर तुम्ही लॉग इन ID पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. बरं, लॉग इन झाल्यानंतर काय करायचं, तर तुम्हाला जोही प्रकारचा कस्टमर पाहिजे, समजा तुम्हाला पाहिजे शेतकरी किंवा तुम्हाला पाहिजे फक्त स्टुडंट किंवा तुम्हाला पाहिजे फक्त एखाद्या पुण्यातल्या महिलांपर्यंत जाळ पोचली पाहिजे, बुवा तर मला महिलांचा ग्रुपपर्यंत पोचायचं आहे. तुम्हाला जोही ग्राहक पाहिजे तो तुम्ही इथे वरती सर्च जे बटन आहे त्या बटनामध्ये टाकू शकता. आता इथे बघा सर्च बटन मला दिसतंय एक ह्या कॉर्नरला. मी त्या सर्च बटनामध्ये क्लिक करतो आहे आणि तिथे मला हवे आहेत शेतकरी. मी इथे टाईप करतो आहे शेतकरी. ठीक आहे, शेतकरी टाईप केलं, सर्च केलं. इथे तुम्हाला वाटेल ते तुम्ही टाकू शकता. तुमचा हा प्रश्न असेल की सर माझा तर कम्प्युटर किंवा माझा तर असा काहीतरी व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये असं फिक्स मला हाच माणूस पाहिजे किंवा तोच माणूस पाहिजे असं काही नाही आहे, मला माझ्या एरियातला कोणीही चालेल, कसाही चालेल. मग त्या केसमध्ये तुम्ही इथे डायरेक्टली तुमच्या गावाचं नाव टाकून सर्च केलं तरी चालेल. ठीक आहे, जसं की मी आता शेतकरी सर्च केलं आहे. पण मित्रांनो, मला शेतकरी पाहिजे, त्यातल्या त्यात फक्त नाशिकचेच पाहिजे. तर ती गोष्ट मी कसं करेल ते तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवतो. शेतकरी तर झाले, परंतु या फिल्टर्समध्ये तुम्हाला शेवटून 2 नंबरला फिल्टर बघायला मिळेल, ज्याचं नाव आहे ग्रुप फिल्टर. बघा, या ग्रुप फिल्टरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केलं की तुमच्यासमोर अनेक ग्रुप येतील, ज्यांच्यामध्ये बघा 1,77,000 1,94,000 इतके खूप मोठे मोठे ग्रुप्स माझ्यासमोर आलेत, ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने ग्राहक उपलब्ध आहे. ह्या ग्रुपमध्ये तर बघा 602K म्हणजे जवळपास 6 लाखाच्या आसपास लोक या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे. परंतु आपल्याला एवढे सगळे लंबे मोठे ग्रुप नको, आपल्याला पाहिजे फक्त आपल्या जवळच्या एरियातले, तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणचे. ते कसे शोधायचे ते दाखवतो. ग्रुप्समध्ये आलात, इथे सिटी ऑप्शन आहे, सिटी सेपरेट क्लिक करा आणि तुम्हाला अगदी लहान लहान शहर, जसं की समजा मला आमच्या नाशिकजवळ एक सिन्नर म्हणून तालुका आहे, मी ते सिन्नर टाईप केलं तर बघा अगदी तालुक्याची प्लेससुद्धा मला इथे बघायला मिळते. मला तालुका नको, मला वाटतं की नाशिक जिल्हा किंवा नाशिक सिटी माझी पूर्ण कव्हर व्हायला पाहिजे. मी ते नाशिक सिलेक्ट केलं, नाशिक नाव माझ्यासमोर आलं, बस मी ती सिलेक्ट करेल आणि बूम, माझ्यासमोर फक्त तेच ग्रुप शिल्लक राहतील ज्याच्यामध्ये नाशिकचे लोक, त्यातल्या त्यात शेतकरी बांधव जास्तीत जास्त उपलब्ध असतील. फेसबुक इतकं स्मार्ट आहे ना की ते आपल्याला बरोबर त्या लोकांपर्यंत पोहोचवतं. बरं, आता हे झालं, परंतु बऱ्याच वेळी असा तक्रार तुम्ही मला करतात की सर आमच्या अप्रूव्ह होत नाही पोस्ट, आमचा ॲडमिन म्हणतो की पैसे दिल्याशिवाय आम्ही तुमची पोस्ट टाकणार नाही. तर या सर्व केसमध्ये सरळ आणि सोपं तुम्हाला या नाशिक सिटी सिलेक्ट केल्याच्या खाली 2 नंबरला 3 नंबरला एक बटन दिसत असेल बघा, पब्लिक ग्रुप नावाचं दिसतंय. बस हे पब्लिक ग्रुप नावाचं बटन ओपन करा आणि दॅट्स इट. तुमच्यासमोर फक्त आणि फक्त सार्वजनिक ग्रुप येतील, असे ग्रुप ज्याच्यात कुठल्याही फी शिवाय किंवा कुठल्याही बंधनाशिवाय तुम्ही पोस्टिंग करू शकता. आता बघा माझ्यासमोर इतके सारे ग्रुप्स आलेत. काहीमध्ये 2500 लोक आहे, काहींमध्ये 3100 आहे. हा एक 60,000 लोकांच्या आसपासचा जवळपास ग्रुप माझ्या डोळ्यासमोर आला आहे. यातल्या वाटेल त्या ग्रुपला मी माझ्या पद्धतीने ओपन करू शकतो आणि पब्लिक ग्रुप असल्यामुळे, सार्वजनिक ग्रुप असल्यामुळे मी या ग्रुपमध्ये जॉईनही न होता बघा इथे पोस्टवरती क्लिक करून माझी पोस्टसुद्धा टाकू शकतो. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला वाटेल त्या एरियातल्या वाटेल त्या कस्टमरपर्यंत पोहोचणं आणि तेही एवढ्या क्वांटिटीत पोहोचून आपल्या पोस्ट त्यांच्यापर्यंत दाखवणं, ह्या गोष्टी अगदी मोफत शक्य होतात. कशी वाटली ओव्हरऑल ट्रिक?